नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेल वरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की हा जो एक रील स्टार आहे महेश मोठे, ज्याने एक 15 रुपयाचा टोल नाका बुडवण्यासाठी दारू पिलेल्या अवस्थेत त्या टोल नाक्यावर त्या कामगारांना म्हणला की जर मला टोल मागितला तर मी व्हिडिओ काढायला सोडून देईन. तर ह्याच एका भंगार रील स्टारने आपले जे हिंदू हृदय माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले, जे महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेचा आधारस्तंभ मानणारे राज ठाकरे, ज्यांना पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देशात त्यांना मानलं जातं, त्यांना हा जो महेश मोठे आहे तो व्हिडिओमध्ये अपशब्द बोलला आणि त्याच्यानंतर त्याची किती फाटली हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा की तुम्हाला त्याची कशी फाटलेली दिसते आणि कसा रडत तो महाराष्ट्रभर लपत बसलेला आहे. आणि त्याची वाट खऱ्या अर्थाने मनसे आणि मनसेचे जे मनसैनिक आहेत ते दांडके घेऊन त्याची वाट बघतायत की आता त्याची काय होणार आहे हालत. त्याला पूर्ण महाराष्ट्रभर मनसेचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते सगळे शोधतायत. तर आपण त्याचा एक माफी मागितलेला व्हिडिओ पहा, बघा त्याची कशी फाटली आणि कसा रडतोय, कसा राज ठाकरे समोर असा गिडगिड करतोय. बघा ह्या जरा ह्या मांडुळाचे दोन तोंडी जो मांडुळ आहे, हा जो दारू पिऊन काहीच्या काही बघत असतो आणि सदा त्याला कॉन्ट्रोवर्सीत राहायची सवय. जर हा व्हिडिओ पाहा, त्याच्यानंतर आपण बोलूयाच. मला मनसे पक्ष समजायला लेट झाला, माझी खूप मोठी चूक झाली. मला समजलं नाही आणि बऱ्याच लोकांना आणखी पण समजत नाही की महाराष्ट्रासाठी राज ठाकरे साहेब किती महत्वाचे आहेत. मी राज ठाकरे साहेबांची माफी मागतो आणि मी सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागतो मित्रांनो. परत एकदा मी सर्वांची माफी मागतो मित्रांनो. आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, हा जो महेश मोठे आहे हा याने इतक्या ठिकाणी मार खाल्लेला आहे, म्हणजे महिलांचा मार खाल्लेला आहे, बऱ्याच लोकांचा मार खाल्लेला आहे. दारू पिऊन गाडी चालवत असताना महिलांच्या अंगावर गाडी घालून पोल पाडून आपण बऱ्याच ठिकाणी याच्या पाहिल्या असतील. आणि याला काय सवय लागलेली की फालतूपणाविषयी ते रोस्ट करायचं, म्हणजे काहीतरी फॉलोअर्स वाढतील ह्या हिशोबाने. पण त्याला कुठलेही फॉलोअर्स वाढत नाही, उलट लोक त्याला नावं ठेवतात आणि जागोजागी त्याला मारहाण होते. आणि काहीच्या काही हा दारू पिऊन व्हिडिओ काढून काहीच्या काही बघत असतो. त्याच्यामुळे आज त्याच्यावरती तोंड काळ करून म्हणजे लपायची वेळ आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने मनसेचे जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा सर्वसामान्य जो मराठी माणूस आहे, राज ठाकरे साहेबांना जो मानणारा वर्ग आहे, हा याला इतका शोधतोय. हा हरामखोर किती दिवस लपून बसणार आहे किंवा याचं काय होणार आहे, येणारी खरोखर वेळ सांगणार आहे की याला खरोखर कळेल की राजसाहेबांविषयी असे अपशब्द वापरायची अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रात कोणाची हिंमत नाहीये. म्हणजे जे सत्तेत असतील किंवा सत्तेच्या बाहेर असतील, राजसाहेबांना लोक अदबीनेच त्यांचा आदर करतात, त्यांचा सन्मान करतात. कारण खऱ्या अर्थाने मराठी भाषेसाठी त्यांनी भरपूर काय केलं. टोलनाके असतील, बरेच आंदोलनं असतील, कित्येक लढे या ठिकाणी राजसाहेबांनी उभारले. अशा आपल्या हिंदू हृदय सम्राट राजसाहेबांविषयी हा जो आहे, हा एक भंगार रील स्टार, म्हणजे ज्याला काही अर्थ नसलेला, त्याला वाटलं कॉन्ट्रोवर्सीमध्ये राजसाहेबांविषयी काही बोललं तर ह्याला काही व्ह्यूज जातील किंवा हे वाढेल ते वाढेल, या हिशोबाने हा एक भित्रा उंदीर हा बिळात जाऊन बसलेला आहे. आणि त्याला खऱ्या अर्थाने या उंदराला आता बाहेर काढून त्याला चोप देण्याची गरज आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम मनसे सैनिकांना माझं सुद्धा आव्हान आहे की याला याची लायकी दाखवून द्यायची आपल्याला. हा जिथे दिसेल, जिथे कुठे दिसेल महाराष्ट्रात, याला चांगला चोप देऊन याचं तोंड काळं करून याची धिंड काढण्याचं काम या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी सर्वजण करणार आहेत. त्याच्यामुळे याला लवकरात लवकर शोधा. हा पुन्हा राजसाहेबांविषयी कधी कुठेही स्वप्नात सुद्धा काही बोलला नाही पाहिजे, अशी याची अवस्था करायची. त्याच्यामुळे या महेश मोठेला त्याची जागा दाखवून देण्याची खऱ्या अर्थाने गरज आलेली. हा कुठला आहे, हा भंगार, याच्याकडे काय आहे,
हा कुठं चाललाय कोणाचं हे करायला. तर मित्रांनो, चला आपण सर्वजण मिळून याला शोधू आणि चांगला याला चोप देऊ. त्याच्यानंतर हा कसा रील काढतोय, कुठे फिरतोय, हे आपण त्याला महाराष्ट्रात फिरून द्यायचं नाहीये. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर चॅनलला फॉलो केलं नसेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ह्या भुरट्या रील स्टारची जे कशी फाटली आहे हे जरा तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि त्याचं काय करायचं हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.